कर्जत जामखेड या संयुक्त विधानसभा मतदारसंघात सार्वत्रिक लोकसभा सन 2019च्या निवडणूक मतदानास दिनांक 23 एप्रिल सकाळपासूनच नियोजित वेळेत सुरुवात झाली होती। दुपारी 2 वाजेपर्यंत साधारण 36% मतदान झालं असून सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया चालू होती, तर सर्वत्र निवडणूक यंत्रणा सतर्क असल्याचं दिसत होतं। या दोन्ही तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजल्यानंतर मतदारांचा जास्त प्रतिसाद दिसून आला, तर दुपारी 12 नंतर सर्वत्र मतदान हे संथ गतीनं चालू होतं। कर्जत आणि जामखेड तालुक्यातल्या काही मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रात अडथळा निर्माण झाल्यानं काही काळ मतदान प्रक्रिया बंद ठेवावी लागल्यानं काही मतदारांनी शासकीय यंत्रणेसोबतच शाब्दिक भांडण केलं, तर तुरळक मतदार मतदान केंद्रावरून मागे गेल्याच्या घटना घडल्या। मात्र शासकीय निवडणूक यंत्रणेनं काही वेळातच मशीनची व्यवस्था पूर्ववत केल्यानं पुन्हा सुरळीत मतदान सुरू झालं। यासाठी कर्जत विभागाच्या प्रांत अर्चना नष्टे, कर्जत विभागीय पोलीस अधिकारी सावंत, कर्जत तहसीलदार वाघ, कर्जत पोलीस निरीक्षक चव्हाण, जामखेड तहसीलदार विशाल नाईकवाडे, जामखेड पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आदींसह सर्व महसूल यंत्रणा आणि पोलीस यंत्रणेनं सर्व निवडणूक प्रक्रियेचं कामकाज चोख बजावत असल्यानं कुठेही या निवडणूक प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। परंतु एकंदरीतच या मतदान प्रक्रियेला मतदारांचा हवा तसा प्रतिसाद दिसून येत नसल्यानं दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी अतिशय कमी म्हणजे फक्त 36%च होती। दुपारनंतर जास्तीत जास्त 20 ते 25% मतदान होईल असा अंदाज वर्तवला जात असल्यानं साधारणपणे कर्जत जामखेडमधून मतदानाची टक्केवारी 50%चा आकडा पूर्ण करेल का यातही साशंकता आहे। न्यूज रिपोर्टर सचिन डोके, एसएन मीडिया, जामखेड।